मी संजय आनंद कदम. मला फिस्टुलाचा आणि पसचा त्रास होत होता आतमध्ये. पण मी पहिल्यांदा 2010मध्ये BP हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली होती. त्यावेळेस ते माझं ऑपरेशन तिथं फेल झालं. परंतु सेकंड टाईम परत ते उद्भवलं. तर मला जास्त वेदना होत होत्या. तर मी माझ्या BPD हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि त्या लोकांनी त्याच्यावर रिमार्क मारला की ऑपरेशनची हे आहे म्हणून, गरज आहे म्हणून. तर त्यांनी मला 4 दिवसाची रजा दिली आणि रजा दिल्याच्यानंतर मला शेवटी नाईलाज आणि पर्यायी आहे ना, लक्ष्मण सर माझ्या परिचयाचे होते. माझा त्यांच्याशी संवाद झाला, कॉन्टॅक्ट झालं. त्यांनी मला त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये तिथे बोलवलं, चेकअप वगैरे केलं आणि सांगितलं की तुझ्या शरीरामध्ये जे आतमध्ये पू झालेला आहे, तर तुला लवकर एमर्जन्सीमध्ये तुझं ऑपरेशन करावं लागेल. म्हणून सर माझी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर करावं. तर ताबडतोब इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन झालं 4 तारखेला आणि आता ऑपरेशन होऊन मला जी ट्रीटमेंट मिळाली त्यांच्याकडनं खूप सुंदर मिळाली आणि आता मी त्यांच्या याच्याने पूर्णपणे व्यवस्थित आणि आता बरा झालेलो आहे. म्हणजे 100% म्हणाला तरी बरा म्हणायला हरकत नाही. कारण जे वेदना होत होत्या, कारण त्यावेळी जो ऑपरेशनच्या अगोदर ज्या वेदना होत होत्या ते मला बसू शकत नव्हतं. मी रात्रभर पाण्यामध्ये बसून दिवस काढलेला आहे. परंतु आता एकदम इतका वेळ सेटल आहे की माझं आता दुखणं वगैरे कुठे नाही. आणि लक्ष्मण सरांचे खूप माझ्यावर हे उपकार आहेत की त्यांनी माझं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल केलं. बस एवढं मी तुम्हाला सांगू शकतो.